नमस्कार श्रोते हो. आपण ऐकत आहात शब्दांच्या पलीकडले आणि मी मोहिनी सादर करत आहे वि स खांडेकर यांची एक कथा. कथेचं नाव आहे सांजवाद. प्रकाशन मेहता पब्लिकेशन्स. डेक्कन जिमखान्यावरच्या एका बंगल्यापुढे आमची गाडी खरखर करीत उभी राहिली. मी एकदम डोळे उघडून पाहिले. टॅक्सीवाला म्हणत होता, साहेब हाच तो बंगला. मी खाली उतरलो. फाटकातून आत येऊन दारावरच्या पाटीवर दिनकर थोरात MSc ही अक्षरे मी वाचली. मात्र त्या क्षणी माझ्या मनाची जी स्थिती झाली तिचे सूक्ष्म वर्णन माझ्यासारख्या इन्शुरन्स कंपनीत आकडेमोड करीत बसणाऱ्याला साधणे शक्य नाही. कॉलेजात असताना प्रत्येकजण कवी असतो. मी आणि दिनकर काही या नियमाला अपवाद नव्हतो. पण मी BA होताच पोटामागे धावत लाहोरची एक इन्शुरन्स कंपनी गाठली आणि दिनकरने MSc झाल्यावर राजकीय चळवळीत उडी घेतली. त्यामुळे आमच्या दोघांच्या काव्याच्या मोटारीतले पेट्रोल एकदमच खलास झाले. तथापि कॉलेजात असताना माझी प्रतिभा किती उच्च दर्जाची होती हे तुम्हाला पाहायचेच असेल तर दिनकरच्या नावाची पाटी पाहता क्षणी मला काय वाटले ते सांगतो. समुद्रात मजेने पोहायला पडलेल्या माणसाला चंद्रग्रहणा दिवशीच्या लाटांनी भराभर ओढून आत न्यावे. त्या लाटा नसून क्रूर काळाचे पाशच आहेत अशी त्याची खात्री व्हावी. त्याने हताश होऊन पाण्यात 1-2 गटांगळ्याही खाव्या. आणि आपण आता समुद्राच्या तळाशी जातो असे त्याला वाटते तोच मासे धरायला आलेल्या एका कोळ्याची होडी त्याच्या हाताला लागावी. अगदी तसे झाले मला बंगल्यावरची ती पाटी पाहून. होय, मी आणि माझी बायको माझ्या बालमित्राच्या घरी आलो होतो. लाहोरहून पुण्यापर्यंत अगदी सुरक्षित आलो होतो. सूर्याचा वार न लागता, बंदुकीची गोळी न लागता दिनकरच्या घरी येऊन पोहोचलो होतो. अब्रू न गमावता, प्राण न गमावता. मोटारीत अगदी गळून गेलेल्या माझ्या पत्नीला हाच आपला बंगला अशी मी हाताने खूण केली. उन्हाच्या तापाने कोमेजून गेलेल्या ताज्या फुलावर पाणी शिंपडताच ते पुन्हा टवटवीत दिसू लागते ना, तसा तिचा चेहरा एकदम प्रफुल्लित झाला. लाहोर पासून पुण्यापर्यंत ती माझ्याबरोबर कळसूत्री बाहुलीप्रमाणे आली होती. या पळापळीत थट्टा करण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो म्हणून बरे. नाहीतर संसाराच्या प्रवासात जिला पदोपदी जपून न्यावे लागते, काचेचे सामान आहे सांभाळा अशी चिठ्ठी जिच्यावर चिकटवावी लागते, त्या पेटीला बायको म्हणावे असे काहीतरी बोलण्याचा मोह तिची सारी निर्जीव हालचाल पाहून मला निसंशय झाला असता. पण माझ्या हाताची खूण पाहताच ती कळसूत्री बाहुली एकदम झाशीची राणी झाली. तिने थाडकन मोटारीचे दार उघडले, धाडकन फाटक मागे लोटले आणि मी दारावरच्या घंटेवर बोट ठेवतो न ठेवतो तोच ती माझ्या शेजारी येऊन हसत हसत उभी राहिली. जणू काही आमचे जोडपे फिरायलाच निघाले होते. घंटा आत खणखणल्याचा आवाज मला ऐकू आला. त्याच्या पाठोपाठ अगदी मागच्या दारून पांडू, अरे पांडू अशी बायकी हाक आली. मी मनात म्हटले, ही अरुणावहिनी असावी. लगेच वरच्या मजल्याच्या मागच्या जिन्यावरून खडावांचा चटचट असा आवाज ऐकू येऊ लागला. माणसाच्या मनात केव्हा काय कल्पना येईल याचा नेम नाही. आमच्या घराशेजारच्या राम मंदिरात एक संन्यासी राहत असे. तो नेहमी खडावा घालून फिरे. त्यामुळे खडावांचा आवाज ऐकला की माझ्या डोळ्यांपुढे आपला संन्यासी उभा राहतो. आत्ताही तसेच झाले. खडावांचा तो आवाज ऐकून 42 साली दिनकर जसा एकदम देशभक्त झाला तसा त्याने आता तडकाफडकी संन्यास तर घेतला नाही ना, असा विचित्र विचार माझ्या मनात चमकून गेला. लगेच माझे मलाच हसू आले. MScला पहिल्या वर्गात आलेला आणि 42च्या गुप्त चळवळीत भाग घेऊन एका प्रसिद्ध बॉम्बच्या खटल्यात सापडलेला दिनकर सारखा तिशीतला तरुण संन्यास कशाला घेईल. लगेच माझ्या मनात आले, हत्तीच्या, यापेक्षाही अधिक महत्वाची गोष्ट आपण विसरलोच होतो की. 42 साली दिनकर चळवळीत पडला तेव्हा त्याचे एका मुलीवर प्रेम बसले होते.
तो अचानक पकडला गेला म्हणून त्याचे लग्न तसेच राहिले. पुढे त्याला फाशीची शिक्षा होणार असे निश्चित वाटू लागले. त्या मुलीच्या आईबापांनी तिला दुसरी पुष्कळ चांगली स्थळे सुचवली, पण तिने आपला हट्ट सोडला नाही. दिनकर फाशी गेला तर त्याची विधवा म्हणून राष्ट्रकार्य करीत मी आयुष्य कंठीन, असे बाणेदार उत्तर तिने आपल्या आईबापांना दिले. सुदैवाने तो बॉम्ब खटला खूप दिवस भिजत पडला आणि त्याचा निकाल लागण्यापूर्वीच गांधीजी वगैरे पुढारी सुटल्यामुळे पुढे दिनकरही तुरुंगातून बाहेर आला. गतवर्षी त्याचे या मुलीशी लग्न झाले तेव्हा त्याने केवढ्या अगत्याने आम्हा दोघांना बोलावले होते. त्याचे ते पत्र मोठे मजेदार होते. त्याने लिहिले होते, लहानपणी तू नि मी मिळून चोरून चिंचा खाल्ल्या आहेत. शाळेत असताना तू नि मी मिळून चोरून नाटकाला गेलो आहोत. आणि कॉलेजात तू नि मी मिळून एकाच मुलीच्या अंबाड्यातून गळलेल्या एका कचकड्याच्या आकड्यावर कविताही केल्या आहेत. या परंपरेला अनुसरून तुझं आणि माझं लग्न एकाच मुहूर्तावर व्हायला हवं होतं, पण तुला तेवढा धीर निघाला नाही. आपला दोस्त तुरुंगात असताना तू खुशाल चतुर्भुज झालास. असो, झालं ते झालं. आता माझ्या लग्नाला तुम्ही दोघांनी यायलाच हवं, नाहीतर आमचं लग्न रजिस्टर होऊन सुद्धा कायदेशीर ठरणार नाही. दिनकरच्या लग्नाला यायची आमची दोघांची फार फार इच्छा होती, पण म्हणतात ना, दैव आणि माणसाची इच्छा यात नेहमीच 36चा आकडा असतो. अगदी तसे झाले त्यावेळी. ध्यानीमनी नसताना आमच्या राणीसाहेबांवर टायफॉइडने स्वारी केली. मगाशी मागच्या जिन्यावरून अस्पष्ट ऐकू येणारा खडावांचा चटचट आवाज आता पुढच्या दारी स्पष्ट ऐकू येऊ लागला. हा संन्यासी कोण आहे हे पाहण्याकरता मी उत्सुक होतो. दार एकदम उघडले. माझ्यासमोर दिनकरच उभा होता. मला पाहताच तो चकित झाला. लहान मुलांच्या डोळ्यांवर आरशाने उन्हाचा कवडसा पाडला म्हणजे ते जसे गोंधळते तशी त्याची स्थिती झाली. क्षणभर थांबून तो म्हणाला, कोण वसंत तू? होय मी. छे, मी स्वप्नात तर नाही ना? तुम्ही दक्षिणेतली माणसं स्वप्नात असाल दिनू, पण आम्ही उत्तरेतली माणसं. एका भयंकर स्वप्नातून आम्ही नुकतेच जागे झालो आहोत. हे विचित्र उत्तर ऐकून तो माझ्याकडे पाहतच राहिला. लाहोरला दंगा सुरू झाल्यापासून मी ज्या अमानुष गोष्टी पाहिल्या होत्या त्यांनी माझ्या मनाचा अगदी कोंडमारा करून सोडला होता. ते दुःख बायकोपाशी सांगावे तर ती अधिकच भिवून जाईल म्हणून इतके दिवस मी ते मनातल्या मनात दाबून ठेवले होते. आता ते एकदम उफाळून वर आले. मला दिनकरशी मोकळेपणाने बोलताना ते अनुभवाला येऊ लागले. मी म्हणालो, दिनू, आज संध्याकाळी गांधींच्या सारखी तू एक प्रार्थना कर या बंगल्यात. तुझा मित्र आगीत जळाला नाही, गोळीला बळी पडला नाही, दंग्यात मेला नाही म्हणून परमेश्वराचे आभार मान. काय सांगू दिनू तुला, गांधींच्या अहिंसेवर श्रद्धा ठेवणारे आम्ही सारे लोक मूर्ख ठरलो. दिनू हसून म्हणाला, तुमची आमची श्रद्धा आणि गांधींची श्रद्धा यात फार अंतर आहे वसंत. गांधींची अहिंसेवरील श्रद्धा त्यांच्या आत्मिक शक्तीतून, तत्वाकरिता प्राणांचा होम करण्याच्या त्यांच्या तयारीतून निर्माण झाली आहे. पण तुमच्या श्रद्धेचा जन्म दुबळेपणाच्या पोटी झाला होता. बंड उभारून ब्रिटिश सत्ता नेस्तनाबूत करण्याची शक्ती तुमच्यात नव्हती म्हणून गांधींच्या अहिंसेवर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवलात. पोटातल्या पाण्याला धक्का न लागता क्रांती हवी होती तुम्हाला. दिनकरच्या पाठोपाठ त्याची पत्नीही आली होती. इतका वेळ स्वस्थ उभी होती ती. आता मात्र तिला गप्प बसवेना. ती हसत हसत मला म्हणाली, भाऊजी, गांधीवादी लोक चहा पित नाहीत म्हणे, पण तुमची काही आता गांधींवर श्रद्धा राहिलेली नाही, तेव्हा तुम्ही आज चहा प्यायला चला. लगेच दारापुढे उभ्या असणाऱ्या टॅक्सीकडे पाहून ती उद्गारली, अगं बाई, अजून गाडीतच सामान आहे वाटतं. थांबा ह, मी गड्याला आणायला सांगते ते. लगेच दिनकरकडे वळून ती म्हणाली, टॅक्सी तशीच दारात तिष्ठत ठेवून आपलं प्रवचन आरंभलत तुम्ही. पुरुषांचं हे नेहमी असं असतं. आता तो टॅक्सीवाला प्रत्येक मिनिटाच्या खोटीबद्दल किती पैसे मागेल ते पहा.
अरुणा पांडूला हाका मारीत आत जाऊ लागली. तिला ऐकू जावे अशा स्वराने दिनकर म्हणाला, वसंत, कितीही कम्युनिस्ट झाली तरी बाई ती बाईच. दूध उतू जाऊ लागलं तर ते शेगडीवरून उतरवण्याकरता पुरुष इकडे तिकडे फडकं शोधू लागेल. पण ते हाताने उतरवता येत नाही असं वाटलं तर ते फुकट जाऊ नये म्हणून स्त्री त्याला खुशाल तोंड लावी. मग ते चांगलं भाजून हॉस्पिटलमध्ये महिनाभर राहावं लागलं तरी तिला त्याचं काही वाटणार नाही. दिनकरच्या या टीकेतला फारच थोडा भाग अरुणेच्या कानावर पडला असावा. माझ्या मनात आले, सध्याचा काळ किती विचित्र आहे. पंजाबमधल्या दंग्यांना भिवून मी पुण्याला पळून आलो, पण इथं माझ्या सुशिक्षित यजमानाच्या घरात प्रेमविवाहाने एकत्र आलेल्या या जोडप्यात सुद्धा भांडणे आहेतच की. आणि दुपारी जेवल्यानंतर मी जी ताणून दिली ती संध्याकाळी या जोडप्याच्या भांडणानेच मी जागा झालो. पलीकडच्या खोलीत तावातावाने ती दोघे काहीतरी बोलत होती. कुठल्या तरी चित्रपटाविषयी वाद चालला असावा त्यांचा. अंगात आळस असल्यामुळे मी कुशीवर वळलो आणि पुन्हा डोळे मिटले. पण त्या मिटलेल्या डोळ्यांपुढे लाहोरला पाहिलेली विलक्षण दृश्य भरभर उभी राहू लागली. रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ होऊन पडलेला तो 8 वर्षांचा मुलगा. तो पाणी मागत होता, पण त्याच्यापाशी थांबून त्याच्या तोंडात पाणी घालण्याचं धैर्य काही केल्या मला आलं नाही. वणव्यात सापडलेल्या पाखरांच्या घरट्याप्रमाणे जळणारी ती घरे. त्या अकराळ विक्राळ ज्वाळा पाहून एकच कल्पना एकसारखी माझ्या मनात थैमान घालू लागली होती. ही घरे जळत नाहीत, हे माणुसकीचे सरण पेटले आहे. एका घराच्या भिंती माझ्या डोळ्यांसमोर धाड धाड कोसळल्या. त्या पाहून माझ्या मनात आले, या भिंतींनी आजपर्यंत किती प्रेमालाप ऐकले असतील, किती वात्सल्यपूर्ण गाणी त्यांच्या कानावर पडली असतील. मुलाकरिता उपाशी राहणारी माता, रुग्ण पत्नीकरिता पोटाला चिमटा घेणारा पती, अशी किती किती प्रेमळ दृश्ये त्यांनी पाहिली असतील. आणि आज त्याच भिंतींना हे काय पाहावे लागत आहे. कंपनीच्या कामाची कशीबशी व्यवस्था लावून लाहोरहून पळ काढावा म्हणून धडपडत असताना चुकून मीच एकदा दंगेखोरांच्या तडाख्यात सापडलो होतो. प्रक्षुब्ध जमावाला शांत करण्याकरता महात्मा गांधी की जय म्हणून ओरडावे असे त्यावेळी माझ्या मनात आले. पण ते शब्द काही केल्या माझ्या ओठांबाहेर फुटले नाहीत. गांधींच्या तत्वज्ञानाचा संपूर्ण पराभव मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. त्यांनी निर्माण केलेली ती अहिंसेवरची अंधश्रद्धा. पलीकडच्या खोलीतले दिनकर व अरुणा यांचे बोलणे आता चढ्या आवाजात सुरू झाले होते. दिनकर म्हणत होता, तू जा त्यांना घेऊन. चित्रपट म्हणजे काही लग्न मुंज नव्हे की तिथं अगदी जोडप्यान हाताला हात लावून बसायलाच हवं. अरुणा रुसक्या स्वराने म्हणत होती, तुम्ही काय येत नाही ते ठाऊक आहे मला. तुळशीपाशी सांजवात लावायची चुकेल ना. एवढे तुम्ही शिकलेले, एवढे तुम्ही बंडखोर, फाशीची शिक्षा होणार होती तरी माफी मागायला तयार झाला नाही तुम्ही. आणि एखाद्या खेडेगावातल्या भोळ्या बाईप्रमाणे नेहमाने तुळशीपुढे सांजवात काय लावता. आता अरुणेचे खोखो हसणे ऐकू येऊ लागले. गुलाबाच्या काट्याप्रमाणे त्या हसण्यात निर्भत्सनेचा एक सूक्ष्म पण बोचक ध्वनी होता. पाहुण्यांना चित्रपटाला घेऊन जाण्यासंबंधाने या नवरा बायकोमध्ये आता भांडण होणार की काय ते मला कळेना. ते भांडण टाळण्याचा एक सोपा उपाय माझ्या हातात होता. मी अंगाला आळोखे पिळोखे देत पलीकडच्या खोलीच्या दरवाजात जाऊन उभा राहिलो आणि म्हणालो, दिनू, या प्रवासानं माझं अंग अगदी आंबून गेलंय बघ. आज फिरायला सुद्धा कुठं जाणार नाही आपण. फक्कड चहा घेऊ आणि यथेच्छ गप्पा मारीत बसू. दिनकरने सूचक दृष्टीने अरुणेकडे पाहिले. जो गप्प बसतो तोच शेवटी विजयी होतो असेच जणू काही त्याला म्हणायचे होते. चहा पिऊन आम्ही उठतो न उठतो तोच संध्याकाळच्या सावल्या सभोवताली पसरू लागल्या. मी खिडकीतून बाहेर पाहिले. सारी हसरी सृष्टी भरभर काळवंडत होती. मगाशी बाहेर दिसणारे ते सोनेरी ऊन आता त्याची माती झाली होती. कोंबडीच्या पिलांवर झडप घालण्याकरता आपले पंख पसरून तरंगत खाली येणाऱ्या घारीप्रमाणे रात्र जगभर अलगद उतरत होती.
कसल्या तरी अनामिक उदासीनतेने माझे मन भरून गेले. लाहोरला जीवाचा सुरक्षितपणा वाटेना तेव्हा माझ्या मनावर जी विषण्ण छाया पसरली होती. पत्नी टायफॉइडने आजारी असताना ती या दुखण्यातून उठत नाही असे वाटल्यानंतर माझ्या मनाला ज्या भेसूर सावल्यांनी झाकळून टाकले होते का कुणास ठाऊक, त्या सर्वांची मला आठवण होऊ लागली. माझ्या मनात आले, रात्रीची कृष्ण भीषण छाया जगावर पहिल्यांदा पडू लागली तेव्हा ती पाहून आदिमानवाला काय वाटले असेल. आपल्या बावरलेल्या आणि गांगरलेल्या मनाचे समाधान त्याने कसे करून घेतले असेल. प्रकाशात स्थिरचराविषयी निर्माण झालेली श्रद्धा अंधाराचे भेसूर स्वरूप पाहून डळमळू लागल्यावर त्याने कशाचा आश्रय घेतला असेल. दिनकर एकदम म्हणाला, वसंत, मी तुळशीकडे सांजवात ठेवून येतो, मग बसू आपण गच्चीवर गप्पा मारीत. हे सांजवातीचे प्रकरण काय आहे ते मला कळेना. जुन्या संस्कृतीतला चांगला भाग म्हणून दिनकरच्या घरात ही परंपरा पाळली जात असली तरी तुळशीपाशी निरंजन ठेवण्याकरता स्वतः दिनकरच का जात आहे. अरुणेचा देवधर्मावर विश्वास नसला तरी एखाद्या नोकराकडून तिला ते काम का करून घेता येऊ नये. पण हे विचारायचे कुणाला आणि कसे. दिनकर निरंजन आणायला आत गेला. मी विचार करू लागलो. चटकन मला एक युक्ती सुचली. ती येताच मी त्याला म्हणालो, चल आपण सारेच खुर्च्या टाकून तुळशी कट्ट्यापाशी गप्पा मारीत बसूया. लहानपणी तुझ्या आई तिथंच बसून आपल्याला रामाच्या व कृष्णाच्या गोष्टी सांगत असत. आठवतं का तुला? शबरी भिल्लिणीची गोष्ट किती छान सांगायच्या त्या. अजून तुळशी कट्ट्यापाशी मंद प्रकाश होता. अरुणा जवळच असलेला विजेचा दिवा लावण्याकरता उठली, पण दिनकरने खुणेने तिला दिवा लावू नकोस म्हणून सुचविले. तो एकाग्रतेने तुळशी पुढे ठेवलेल्या निरांजनाकडे पाहू लागला. मला सुद्धा त्या दृश्यात मोठे काव्य आहे असे वाटले. कदाचित पूर्वसंस्कारांचा हा परिणाम असेल, पण पावित्र्याचे प्रतीक असलेली ती समोरची तुळस, मंद वायुलहरींबरोबर खेळातल्या चौऱ्यांप्रमाणे डोलणाऱ्या तिच्या त्या असंख्य मंजिऱ्या, सांजवातीच्या सौम्य प्रकाशात नृत्य करणाऱ्या त्या मंजिऱ्यांच्या छाया, इवल्याशा त्या दीपज्योतीने भोवतालच्या धूसर प्रकाशाला आलेला उजाळा, हे सारे पाहता पाहता माझ्या मनाची मगाची अनामिक हुरहुर हळूहळू शांत झाली. भारतीय संस्कृती ही विनाशाची संस्कृती नाही, ती विकासाची संस्कृती आहे असे कुणाचे तरी वाक्य मी पूर्वी वाचले होते. त्या वाक्याचा खरा अर्थ मला या क्षणी समजला. मी प्रसन्न मुद्रेने दिनकरकडे वळून म्हटले, दिनू, एक गोष्ट विचारू का तुला? तू विचारायच्या आधीच मी ती तुला सांगणार आहे. या सांजवातीची कथा म्हणण्यापेक्षा कहाणी म्हणावं तर. अरुणीला सुद्धा ती एकदा सांगावी असं मी कितीतरी दिवस मनाशी म्हणतोय. पण कम्युनिस्ट श्रोत्याला ती आवडेल न आवडेल म्हणजे? अरे, तसा मी सुद्धा विचाराने समाजवादी आहे, पण मी गांधीजींना फार मानतो ना, त्यामुळे गांधीवाद्यांची जी अनेक वेडा आहेत त्यातलंच हे एक अशी तिची समजूत होऊन बसली आहे. मी तुरुंगात गेल्यानंतरच्या काळात ही समाजवादी वाङ्मय वाचू लागली. वाचता वाचता कम्युनिस्ट बनली, म्हणून मीही तिला काही सांगण्याच्या भरीस पडलो नाही. पण आज सकाळी तू जेव्हा गांधींच्या श्रद्धेचा उपहासानं उल्लेख केलास तेव्हा तुला केव्हा तरी ही हकीकत सांगावी असं माझ्या मनानं घेतलं. वसंत, खरं सांगू, आज आपल्या देशात अत्यंत दुर्दैवी असा जर कुणी मनुष्य असेल तर ते गांधीजी आहेत. त्यांनी लोकांना कधीच फसवलं नाही. लोकांनी मात्र त्यांची फसवणूक केली आहे. तुझ्या माझ्यासारख्या लाखो सुशिक्षित लोकांनी अगदी कठोर अघोर अशी वंचना केली आहे त्यांची. त्यांच्या अहिंसेवर ज्यांची श्रद्धा नव्हती त्यांनी वर्षानुवर्ष ती आहे असे दाखवले. पण या लोकांची जशी अहिंसेवर श्रद्धा नव्हती तसा त्यांचा हिंसेवरही विश्वास नव्हता. त्यांना फक्त परस्पर स्वातंत्र्य मिळायला हवं होतं. माणसानं कशावर श्रद्धा ठेवावी हे त्याच्या स्वभावावर आणि अनुभवांवर अवलंबून राहील. पण एखाद्या गोष्टीवर एकदा श्रद्धा ठेवल्यानंतर
तिच्यासाठी काळीच हातात घेऊन हसतमुखाने त्याची खांडोळी करायला त्यानं तयार झालं पाहिजे. अशा श्रद्धा गांधींच्या अंगी आहेत. म्हणून एका फार मोठ्या गोष्टीत, आपला देश अखंड ठेवण्याच्या बाबतीत ते अयशस्वी झाले असूनही मला ते अजून वंद्य वाटतात. देशाच्या आजच्या दुःखांचं सारं खापर गांधींच्या डोक्यावर फोडण्यात काय अर्थ आहे? ते दुःख त्यांच्या श्रद्धेतून उद्भवलेलं नाही, तर ते तुमच्या आमच्या अश्रद्धेतून, अज्ञानातून, आंधळेपणातून, आळसातून. तू या सांजवातीची कहाणी सांगणार आहेस ना आम्हाला? मी मध्येच म्हणालो. अरे हो, दिनकर अगदी तोंडभर हसत म्हणाला. लगेच मोठा गंभीर चेहरा करून तो उद्गारला, फार मोठी चूक झाली माझी. गोष्टीच्या सुरुवातीलाच मी एक व्याख्यान सुनावलं की तुला. असला बोधवाद हा कलेला फार हानिकारक असतो, असं आमच्या मोठमोठ्या मराठी टीकाकारांचं म्हणणं. ते गेले खड्ड्यात. मी त्रासून म्हणालो, तू आपल्या गोष्टीला सुरुवात कर बरं. दिनकरने तुळशीपुढे संथपणे प्रकाशणाऱ्या त्या सांजवातीकडे क्षणभर भक्तिभावाने पाहिले. मग तो माझ्याकडे वळून बोलू लागला. वसंत, 42च्या चळवळीत माझं नाव चांगलंच चमकलं हे खरं, पण 8 ऑगस्टला रात्री 8-9 वाजता म्हणजे गांधीजी राष्ट्राला करेंगे या मरेंगे हा संदेश देत होते, तेव्हा मी काय करीत होतो हे ठाऊक आहे का तुला? लगेच मिस्किलपणाने अरुणाकडे पाहत तो म्हणाला, त्या दिवशी ही नी मी एका इंग्रजी चित्रपटाला गेलो होतो. त्यातल्या एका प्रेमप्रसंगात आम्ही इतके रंगून गेलो. अरुणा दिनकरला डोळ्याने काहीतरी खुणावीत आहे एवढे माझ्या लक्षात आले, पण ती खूण आपल्याला कळालीच नाही असे भासवून तो म्हणाला, तिकडे गांधीजी करेंगे या मरेंगे हा संदेश देत असताना इकडे मी हिचं पहिलं चुंबन घेत होतो. इश्श, मानेला निषेधपर झटका देत अरुणा उद्गारली. हिंदू स्त्री कम्युनिस्ट हो नाहीतर आणखी काहीही हो, ती हिंदू स्त्रीच राहते हे पटलं का आता तुला वसंत? दिनकरने हसत प्रश्न केला. मला कहाणी ऐकायची ओढ लागली होती म्हणून मी त्याच्याकडे पाहून नुसतं हसलो. दिनकर पुढे सांगू लागला. गोष्ट चटकदार करण्यासाठी चुंबन प्रकरण मी आरंभी घातलं आहे असा मात्र कृपा करून गैरसमज करून घेऊ नकोस हं. हे सांगण्याचा हेतू एवढाच की त्या 8 ऑगस्टच्या दिवशी मी देशभक्त होण्याच्या मनस्थितीत मुळीच नव्हतो हे तुझ्या लक्षात यावं. चालू महायुद्धाचा फायदा घेऊन आपला देश स्वतंत्र व्हावा असं मलाही इतरांप्रमाणे वाटत होतं, पण त्याकरिता आपण काही केलं पाहिजे अशी आज मात्र मला मुळीच लागली नव्हती. नुकताच मी MSc झालो होतो. आमचे दादा सबजज असल्यामुळे मला एका सरकारी कॉलेजात चटकन नोकरी मिळण्याचा संभवही होता. मी ती नोकरी पत्करावी म्हणून दादांप्रमाणे आईनंही मला फार आग्रह केला, पण माझ्या डोक्यात परदेशी जाऊन संशोधक म्हणून कीर्ती मिळवायचे विचार घोळत होते. त्यामुळे मी या जागेकरिता अर्जसुद्धा टाकला नाही. 2-3 महिने मी रिकामाच होतो. पुन्हा बोलता बोलता तो अरुणेकडे पाहत म्हणाला, रिकाम्या माणसाच्या मनात सैतान प्रवेश करतो हे इंग्रजी म्हण लहान मुलांच्या बाबतीत कदाचित बरोबर असेल, पण तरुणाविषयी बोलायचं झालं तर रिकाम्या माणसाच्या मनात सुंदर स्त्री प्रवेश करते असं तिचं रूपांतर केलं पाहिजे. त्या 2-3 महिन्यात अरुचा आणि माझा परिचय किती झपाट्यानं वाढत गेला. अरुणा लटक्या रागाने मध्येच म्हणाली, ते सावकाश सांगेन मी त्यांना. दिनकर हसून पुढे सांगू लागला. 8 ऑगस्टच्या दिवशी रात्री कितीतरी वेळ ही गोष्ट आईच्या आणि दादांच्या कानावर कशी घालावी याचा मी विचार करीत होतो. दुसऱ्या दिवशी आदितवार होता. दादांना काही कचेरी नव्हती. दुपारी जेवता जेवता हळूच ही गोष्ट काढावी असं मनात ठरवून मग मी 1 वाजता झोपी गेलो. पण दुसरा दिवस उजाडला तो गांधी आणि इतर पुढारी पकडले गेल्याची अशुभ वार्ता घेऊनच. मी अतिशय अस्वस्थ होऊन गेलो. सरकारी दडपशाहीची अजस्र चक्र हा म्हणता भरभर गरगर फिरू लागली. तिरंगी निशाण उघडपणानं नेण्याची चोरी झाली. मुला मुलींच्या मिरवणुका क्रूर हल्ले करून मोडण्यात येऊ लागल्या. लाठीमार आणि गोळीबार यांना ऊत आला. प्राचीन काळी यज्ञाचा विध्वंस करण्याकरता राक्षस धडपडत असत.
देशातल्या स्वातंत्र्य लालसेचा पवित्र अग्नी विझवून टाकण्याकरता ब्रिटिश साम्राज्यशाही तसंच थैमान घालू लागली. त्या अग्नीचं संरक्षण उघडपणानं करणं शक्य नाही असं वाटणाऱ्या लोकांनी गुप्तपणानं तो जिवंत ठेवण्याचं ठरवलं. लहान थोर, बायका मुलं, सुशिक्षित अशिक्षित, गरीब श्रीमंत, सारी माणसं कशी ईर्षेला पेटली. यज्ञकुंडातला तो अग्नी प्रज्वलित ठेवण्यासाठी आनंदानं आपल्या रक्तमांसांच्या आहुत्या दिल्या त्यांनी. देशभक्ती, प्रीती आणि कविता यांची सख्खी बहीण आहे. तिच्यातही एक प्रकारची विलक्षण धुंदी असते. ती धुंदी त्या दिवसात मी अनुभवली. नदीच्या काठावरच्या झाडाला बांधलेलं एखादं होडगं महापुरात सहजासहजी वाहत जावं ना, तसा मी या चळवळीत पडलो. हा हा म्हणता तिच्याशी समरस झालो. कॉलेजात प्रोफेसर होऊन पोपटपंची करण्याऐवजी बॉम्ब तयार करण्याच्या कामी मी माझ्या विद्येचा उपयोग करू लागलो. वाऱ्याची एक जोराची झुळूक आली. निरंजनातली सांजवात थरथरली. दिनकर तिच्याकडे पाहून बोलू लागला. मी चळवळीत भाग घेत आहे याचा दादांना मी कधीच पत्ता लागू दिला नाही. भोवतालच्या वातावरणामुळे आणि माझ्या अनियमित येण्या जाण्यामुळे आईला थोडी शंका येऊ लागली होती. ती मला नेहमी म्हणायची, एवढा मोठा गांधी बाबा सांगतोय ते चुकीचं आहे असं मी कसं म्हणू. काही कर पोरा, पण जीवाला सांभाळून राहा. असे काही दिवस गेले. सरकारी दडपशाहीला उत्तर म्हणून गोऱ्या शिपायांची जास्त गर्दी नेहमी होत असे अशा एका थिएटरात 2-3 बॉम्ब ठेवायचे असं आमच्या मंडळींनी ठरवलं. ते कुणी ठेवावेत हे निश्चित करण्याकरता दुपारी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. पहिली चिठ्ठी उचलणाऱ्या लहान मुलानं ती उघडून दिनकर थोरात हे नाव उच्चारलं तेव्हा अभिमान आणि भीती यांच्या चित्र विचित्र लहरी माझ्या मेंदूपर्यंत सळसळत गेल्या. एकाच क्षणी गळ्याला प्रिय मनुष्याची मिठी आणि पायाला सापाचा विळखा पडावं तसं काहीतरी वाटलं मला त्यावेळी. रात्री 8ला ठरलेल्या जागी हजर राहण्याकरता म्हणून मी संध्याकाळ व्हायच्या आतच घरी परत आलो. समुद्रकाठच्या एखाद्या अत्यंत उंच पण अरुंद कड्यावर आपण उभ्या आहोत असं मला एकसारखं वाटत होतं. मी पकडलो गेलो तर दादा काय म्हणतील, अरुणेला काय वाटेल, आईच्या मनाला केवढा धक्का बसेल इत्यादी विचारांनी जणू काही तिथं खो-खोचा डावच मांडला होता. थोड्याशा सुन्न मनस्थितीतच मी घरी आलो. पाहतो तो आईला चांगलाच ताप भरला होता. अलीकडे तिला असं काही ना काहीतरी होतच असे. त्यामुळे तिच्या तापाचं मला नवल वाटलं नाही. पण तिचा कढत हातात घेतल्यावर मला वाटलं असं परत जावं आणि आजचं काम माझ्या हातून होणार नाही म्हणून आपल्या सहकाऱ्यांना सांगावं. पण लगेच त्यांच्या उपहासाची भीती वाटू लागली मला. मी आईचे पाय दाबीत तिच्याजवळ बसून राहिलो. तिनं फार वेळ माझी सेवा घेतलीच नाही. माझे दोन्ही हात आपल्या क्रूश हातात घेऊन, वसंत, त्या क्रूश हातांचा तो स्पर्श आठवला की फक्त मंजिरा असलेल्या वाळलेल्या तुळशीची अजून मला आठवण होते. कम्युनिस्ट होऊ पाहणारी अरुणा दिनूच्या या कल्पनेची कदाचित थट्टा करील असे मनात येऊन मी तिच्याकडे पाहिले. पण ती एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्तब्ध बसली होती. मग मी माझ्या पत्नीकडे पाहिले. तीही एखाद्या चित्राप्रमाणे अगदी तटस्थ दिसत होती. दिनू आता गंभीर स्वराने सांगू लागला. माझे हात हातात घेऊन आई म्हणाली, दिनू, देवाघरची हाक मला ऐकू येऊ लागली आहे. माझी दुसरी काही इच्छा नाही. फक्त धाकटीसून घरात आलेली पाहावी. तिनं लावलेल्या सांजवातीला एकदा नमस्कार करावा आणि तुझ्या मांडीवर डोकं ठेवून. मी तिला पुढं बोलू न देता हसत म्हणालो, आई, आता तुझ्या वेळचं जग शिल्लक राहिलेलं नाही. हल्लीच्या शिकवलेल्या मुली संध्याकाळी काही तुळशी पुढे सांजवाती लावीत बसणार आहेत का? त्या फिरायला जातील, टेनिस खेळायला जातील, महिला मंडळात पत्ते कुटायला जातील, डोरोथी लामूरचे चित्रपट पाहायला जातील. आईनंही हसत हसत उत्तर दिलं, तुझी ती डोरोथी का फिरोती मला ठाऊक नाही बाबा, पण मी शिकलेली नसले तरी दर पिढीचा देव नवा होतो हे मला कळतं. तुझ्या बायकोनं कुठल्याही देवाची पूजा केली तरी मला चालेल.
तिला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे मला. हवा तो देव तू मान, पण ज्याला देव मानशील त्याच्यावर भाव ठेव. त्याच्याच पूजेकरिता प्राण द्यायची पाळी आली तरी. हे बोलता बोलता आईच्या त्या खोल गेलेल्या निस्तेज डोळ्यात एकदम असं विलक्षण पाणी चमकू लागलं. आयुष्यभर तिनं ज्या धर्माचं निष्ठेनं पालन केलं होतं तोच जणू काही साकार होऊन तिच्या डोळ्यात उभा राहिला होता. माझा हात अगदी घट्ट धरून आई म्हणाली, दिनू, मी थोरातांच्या घरात पाऊल टाकलं त्यावेळी अगदी परकरी पोर होते. पण पहिल्याच दिवशी मला अगदी मायेनं जवळ घेऊन सासूबाई म्हणाल्या, मुली, तू ज्या कुळात आली आहेस ते फार थोर आहे. त्याचं मोठेपण तू राखायला हवंस. रखेली होण्यापेक्षा मरण पुरं म्हणून गुणोजीनं पळवून नेलेल्या आपल्या कुळातल्या पोरीनं किल्ल्याच्या तटावरून खाली दरीत उडी टाकून जीव दिला आहे. त्या सतीची आठवण म्हणून आपल्या कुळात संध्याकाळी तुळशी पुढे सांजवात लावण्याची चाल पडली आहे. दुःखात, संकटात, काळोखात तीच तुला वाट दाखवील. अधिक बोलून आईला थकवा येईल म्हणून मी तिला स्वस्थ पडून राहायला सांगितलं. पण तापकऱ्याला खूप खूप बोलत राहिल्याशिवाय चैनच पडत नाही तसं तिचं झालं होतं. विसावा सुद्धा न घेता ती पुढं म्हणाली, सासूबाईंच्या त्या शब्दांनी मला जन्मभर सोबत केली. दिनू, तुम्ही मुलं लहान लहान असताना तुमचे वडील वारले. होतं नव्हतं ते भाऊबंदांनी नागवलं, पण मी धीर सोडला नाही. थोरातांच्या कुळाचं नाव उजळ झालं पाहिजे म्हणून मी माझ्या जीवाचं रान केलं. कुणाचा म्हटला तर कुणाचा आधार नव्हता मला, पण तुझ्या दादाला मी शिकवलं. त्याला शिकवताना किती अडचणी आल्या. केव्हा केव्हा माझा धीर सुटायचा, पण तो खचलेला धीर सांजवात लावताना परत येई. मी मनात म्हणे, या सांजवातीला देवाशिवाय सांभाळणारं दुसरं कोण आहे. बिचारी उघड्यावर, वाऱ्यावर, काळोखात सुद्धा हसत राहते. आपणही तसंच व्हायला हवं. दिनकरने ओल्या झालेल्या आपल्या पापण्यांच्या कडा पुसल्या आणि मघापेक्षा मंद दिसू लागलेल्या निरांजनातल्या त्या दीपज्योतीकडे पाहत तो कितीतरी वेळ स्तब्ध राहिला. पुढची हकीकत ऐकण्याची उत्सुकता माझ्या मनाला क्षणाक्षणाला टोचत होती, पण त्याचे ते मौन समाधीसारखे वाटले मला. त्या समाधीचा भंग करणे माझ्या जीवावर आले. थोड्या वेळाने तो म्हणाला, अरेच्चा, मी मध्येच थांबलो होय. छे, मी कधीही चांगला नट होऊ शकणार नाही. काम करता करता त्यात इतकं रंगून जाणं बरं नव्हे. कुठपर्यंत आलो होतं बरं आपण. क्षणभर आठवण करून लगेच तो पुढे बोलू लागला. त्या दिवशी वहिनी मुलांना घेऊन कुठेतरी बाहेर गेली होती. नोकर चाकरांनी सांजवात लावणं आईला कधीच आवडत नसे, म्हणून अंगात इतका ताप असतानाही तुळशीकडे जाण्याकरता ती चुळबुळ करू लागली. पण मी काही तिला उठू दिलं नाही. मी स्वतः त्या दिवशी तुळशी पुढं सांजवात लावली. त्या दिवशी केवढा धीर दिला मला त्या चिमुकल्या ज्योतीच्या प्रकाशानं. तुळशी पुढं निरांजन ठेवून मी घरात आलो तर आईचा डोळा लागला होता. ती जागी न होईल अशा बेतानं तिच्या पायावर डोकं ठेवून मी घराबाहेर पडलो. तेव्हा माझ्या मनातलं सारं वादळ शांत झालं होतं. त्या दिवशी रात्री थिएटरात माझं काम मी चोख बजावलं, पण माझ्या एका सहकाराच्या चुकीमुळे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटण्याची संधी मला मिळाली नाही. मला पकडून कोठडीत नेऊन ठेवेपर्यंत मी अगदी शांत होतो, स्वतःशीच हसत होतो. पण कोठडीला कुलूप लागताच तिच्यातला तो काळोख एकदम मला खायला आला. मला झोप येईना. उद्या सकाळी ही बातमी कळल्याबरोबर आईची स्थिती काय होईल, अरुणेला किती वाईट वाटेल, दादा किती रागावतील, असे विचार राहून राहून माझ्या मनात येऊ लागले. कुठून आपण या फंदात पडलो असं सुद्धा क्षणभर वाटलं. युद्धाच्या धुमश्चक्रीत कानाजवळून सू सू करीत गोळ्या जात असताना हसत मुखानं आपलं काम करणं सैनिकाला सोपं वाटतं, पण महिना महिना कुणाशीही न बोलता अंथरुणावर पडून राहायची पाळी त्याच्यावर आली म्हणजे मात्र तो. सहकारी पद्धतीनं त्या खटल्याची चौकशी सुरू झाली. दररोज कोर्टात गेल्यावर मी मोठ्या विरश्रीनं सर्वांकडे पाहत असे, पण संध्याकाळी माझं शरीर कोठडीत येऊन पडलं की मनाला विंचू डसल्यासारखं होत होतं. हळूहळू नाही त्या आठवणी मला बेचैन करू लागल्या. अरुणेचं ते एकदाचं घेतलेलं चुंबन राहून राहून मला आठवे.
आजारी आईची मूर्ती पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर उभी राही. मी ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन एक गोरा शिपाई दगावला होता. दोघं तिघं जखमी झाले होते. ज्याच्या पुढं खटला चालला होता तो अधिकारी आपल्याला बढती मिळावी म्हणून आईची मान कापायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही असं सारे लोक कुजबुजत होते. अशा स्थितीत आपल्याला काय शिक्षा होणार याचा जसजसा विचार करू लागलो, भयंकर स्वप्न पडू लागली मला. कुणीतरी आपला कडेलोट करीत आहे. कुणीतरी आपल्याला विजेच्या खुर्चीवर नेऊन बसवत आहे. आपण भिंतीला पाठ लावून उभे राहिले असून समोर बंदुकांचा नेम धरून क्रूर चेहऱ्यांचे गोरे शिपाई उभे आहेत. असल्या स्वप्नांनी माझी झोप पार उडून गेली. दिवस रात्र एकच विचार करीत राहिल्यामुळे आपल्याला वेड तर लागणार नाही ना अशी शंका माझ्या मनात येऊ लागली. सांगायला शरम वाटते मला वसंत, पण मनुष्यानं सत्य लपवणं म्हणजे जीवनाशी वंचना करण्यासारखं आहे. माणुसकीच्या पायरीवरून खाली उतरण्यासारखं आहे असं मला वाटतं म्हणून सांगतो. माफी मागावी आणि आपल्या मनाची ही जी ससे होलपट चालली आहे तिच्यातून एकदाचं मोकळं व्हावं असा ओझरता विचार सुद्धा त्यावेळी माझ्या मनाला चार दोनदा चाटून गेला. निरांजनातली दीपज्योती आता अगदी क्षीण झाली होती. दिनकरचा हा कबुली जबाब अगदी अकल्पित होता. तो ऐकून अरुणेच्या मुद्रेत काय फरक पडतो हे जाणण्याची मला तीव्र इच्छा झाली, पण त्या अंधुक प्रकाशात मला तिचा चेहरा नीट दिसेना. दिनकर पुढे बोलू लागला. त्याच्या स्वरात आता देवालयातल्या घंटानादाचे गांभीर्य अवतरले आहे असा मला भास झाला. वसंत, एकीकडे माझं मन असं डळमळत होतं, दुसरीकडे दादा मला निरोपावर निरोप पाठवित होते. आईच्या डोळ्यातलं पाणी खळत नाही. ती आता फार थोड्या दिवसांची सोबती नाही. तिच्यासाठी तरी माफी मागून मोकळा हो. एके दिवशी तर ते स्वतः मला भेटायला आले. मला पाहताच त्यांना भडभडून आलं. कितीतरी वेळ त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. त्यांची माझ्यावरची ती माया पाहून मी विरघळून गेलो. आईसाठी आणि अरुणीसाठी नव्हे तर त्यांच्यासाठी सुद्धा मला जगलंच पाहिजे असं मला वाटू लागलं. ते बडे सरकारी अधिकारी असल्यामुळे माझ्या सुटकेकरता त्यांनी जंग जंग पछाडले होते, पण माफी मागितल्याशिवाय माझ्या कुठल्याही विनंतीचा विचार करायला सरकार तयार नव्हतं. शेवटी दादांनी मला आईची शपथ घातली. माफीच्या अर्जावर सही करण्याची कबुली मी त्यांना दिली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो अर्ज घेऊन ते येणार होते. त्या अर्जावर सही करण्यापेक्षा स्वतःचा गळा दाबून देऊन या कर्मकटकटीतून मोकळं व्हावं असं एकदा मला वाटे. दुसऱ्यांदा मनात येई, व्यवहार असाच हृदयशून्य असतो. आंधळेपणानं माग लागणारे त्याच्या आगीत होरपळून निघतात. डोळसपणानं वागणारे त्याच्या ज्वाळांवर आपल्या पोळ्या भाजून घेतात. स्वतःचं अगदी आवडतं माणूस मेलं तरी मनुष्य त्याला सरणापर्यंत सोबत करतो. त्याच्याबरोबर तो काही चितेवर चढत नाही. त्या दिवशी या दोन मनांचा जो तीव्र झगडा मी अनुभवला, ते दोन मनांचं भांडण नव्हतं, ती दोन मस्त एडक्यांची टक्कर होती. शेवटी माझी दोन्ही मनं रक्तबंबाळ होऊन विव्हळत पडली, पण एक दुसऱ्याला काही जिंकू शकलं नाही. दुसऱ्या दिवशी जसजशी दादांची येण्याची वेळ होऊ लागली तसतशी माझी छाती धाडधाड उडू लागली. मध्येच मनात येई, एकदम मोठा धरणीकंप होऊन ही सारी इमारत कोसळून पडली तर काय बहार होईल. खिडकीतून बाहेर पाहिलं. ऊन कोमेजून गेलं होतं. कोठडीचं दार वाजलं. अरुणेच्या चुंबनाची, संशोधनाच्या आकांक्षाची, आईच्या अश्रूंची आणि अनेक अतृप्त आशांचे चित्र डोळ्यांपुढं नाचवीत दादांनी लिहून आणलेल्या माफीच्या अर्जावर सही करण्याकरता म्हणून मी दरवाजाकडे पाहिलं. दारातून दादा येत नव्हते. कुणीतरी वृद्ध, अरे बापरे, आईच होती ती. किती खंगून गेली होती ती. एक एक पाऊल पुढं टाकीत ती माझ्याजवळ आली. किती निस्तेज दिसत होती तिची मुद्रा. माझ्या काळजात कालवाकालव झाली. तिला मिठी मारायला म्हणून मी हात पसरले. ती शांतपणाने म्हणाली, शिवू नकोस मला दिनू. मी चकित होऊन तिच्याकडे पाहू लागलो. तिनं खोल आवाजात मला प्रश्न केला, तू माफी मागणार आहेस?
होय, मी खाली मान घालून उत्तर दिलं. ती काहीच बोलली नाही. क्षणभरानं मी वर पाहिलं. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. मी सदगदित स्वराने तिला हाक मारली. आई. ती कठोर स्वरानं उत्तरली. दिनू, मी तुझी आई नाही. थोरातांच्या कुळात जन्माला येऊन माफी मागणाऱ्या दिवट्या पोराची आई म्हणून घ्यायला मी तयार नाही. त्यापेक्षा देवानं मला एकच मुलगा दिला असता तर. पोरा, तू मराठ्याच्या रक्ताचा आहेस. मराठा मान कापून देईल पण वाकवणार नाही, हे तू कसं विसरलास? थोराताच्या कुळाचं मोठेपण, आपल्या जातीचं शील. पोरा, तुझ्या नकाला धक्का लागला तरी माझ्या काळजावर घाव पडत होता, पण तू असं तोंडाला काळं फासून घरात परत येण्यापेक्षा. ती थरथर कापू लागली. तिच्या तोंडातून शब्द बाहेर फुटेना. मूर्छा येऊन ती पडते की काय असं मला वाटू लागलं. मी तिला धरण्याकरता पुढं आलो, पण ते भिंतीचा आधार घेऊन उभी राहिली आणि बोलू लागली. त्या माफीच्या अर्जावर सही करणार नाही असं वचन द्यायचं असेल तरच मला हात लाव. नाहीतर कशाला थोराताच्या कुळात जन्माला आलास पोरा? शेपटी घालून पळ सुटणं हे कुत्र्याचं काम, सिंहाचा बच्चा. पुन्हा ती लटलट कापू लागली. मी तिच्याकडे टक लावून पाहिलं. तिचा चेहरा आता विलक्षण दिसत होता. ती एक वृद्ध बाई नव्हती, माझी आई नव्हती. थोरातांच्या कुळाचा अभिमान पिढ्यानपिढ्या बाळगत आलेली ती आमची कुलदेवता होती. ती मूर्तिमंत श्रद्धा होती. याच आईनं मला सरकारी नोकरी करण्याचा आग्रह केला होता. मी चळवळीत भाग घेऊ लागलो तेव्हा याच आईनं मला काही कर पण जीवाला सांभाळून राहा असं डोळ्यात पाणी आणून सांगितलं होतं. तिला परक सरकार म्हणजे काय हे कधीच पुरं कळलं नव्हतं. चळवळ म्हणजे काय याचीही नीटशी कल्पना नव्हती. पण तिला जे कळत होतं, ज्याच्यावर तिची श्रद्धा होती, त्याच्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची तिची तयारी होती. आपल्या लाडक्या मुलानं माफी मागून थोरातांच्या कुळाला बट्टा लावण्यापेक्षा तो फाशी गेला तरी बेहत्तर असं म्हणण्याचं धैर्य दिला होतं. मला तिचे ते शब्द आठवले. हवा तो देवमान, पण ज्याला देव मानशील त्याच्यावर भाव ठेव. त्याच्या पूजेकरिता प्राण द्यायची पाळी आली तरी. मी स्फुंदत आईचे पाय धरले आणि म्हणालो, आई, मला क्षमा कर, चुकत होतो मी. मला वर उचलून पोटाशी धरत ती म्हणाली, दिनू, काल रात्री तुझ्या दादानं तू माफी मागायला तयार झाला आहेस म्हणून मला सांगितलं. सारी रात्र जागी होते मी पोरा. पुन्हा पुन्हा रड येत होतं मला. नशिबानं माझं कुंकू पुसलं तो अभद्र दिवस. तो अभद्र दिवस पुन्हा उद्या उजाडणार असं मला वाटू लागलं. दिनूचं मन कदाचित पुन्हा बदलेल म्हणून मी तुझ्याबरोबर येते. आधी त्याला एकटी भेटते आणि मग तू अर्जावर त्याची सही घे असं तुझ्या दादाला सांगून त्याला फसवून मी आत आले पोरा. तिनं मला छातीशी घट्ट धरलं. तिच्या डोळ्यातली टिपं माझ्या तोंडावर पडू लागली. लहानपणीसारखं तिच्या कुशीत तोंड लपवीत मी म्हटलं, आई, कुणी उभा जाळला तरी तुझा दिनू माफी मागणार नाही. तुझी आसवं त्या आगीचे चटके मला लागू देणार नाही. माझे लक्ष वृंदावनाकडे गेले. सांजवात शांत झाली होती. सदगदित स्वराने दिनू म्हणाला, मी तुरुंगात असतानाच माझी आई गेली. शेवटी 1-2 दिवस तिला शुद्ध सुद्धा नव्हती म्हणे, पण मधून मधून ती म्हणायची, धाकटी सुनबाई कुठं आहे? तिला म्हणावं सांजवात लावायची वेळ झाली. आईच्या आठवणीने व्याकुळ झालेला दिनकर डोळे मिटून स्वस्थ बसला. मी आकाशाकडे पाहू लागलो. वर चांदण्या चमकू लागल्या होत्या. दिनकरने हात जोडल्यासारखे वाटल्यामुळे मी वळून खाली पाहिले. तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर हसऱ्या दीपज्योतीला तो नमस्कार करीत होता. मला मोठे नवल वाटले. मगाशी शांत झालेली सांजवात. लगेच माझे लक्ष अरुणा वहिनीकडे गेले. तिनेच लगबगीने आत जाऊन हे दुसरे निरांजन आणले असावे. तिनेही हात जोडून त्या ज्योतीपुढे आपले मस्तक नम्र केले होते. कथा संपूर्ण ऐकल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार.